नमस्कार मित्रमंडळींनो, मी आज आलेली आहे बाळूमामाच्या मंदिरात आणि इथे बघू शकता किती गर्दी होती बाळूमामाच्या मंदिरात. लोक सकाळची आरतीसाठी आवर्जून येतात आणि ते संध्याकाळची सुद्धा 7ची आरती राहते बरं का. आणि मी सकाळच्या आरतीला येते कारण की ह्यांनी मी आणि ऋतुजा आम्ही तिघे मिळून आरतीसाठी आलो होतो. म्हणतात ना, मनात जर श्रद्धा राहिली की ती भेटते. मी यायला थोडा उशीर झाला तरी पण मला आरती भेटली बरं का. छान अशी आरती लोक आवर्जून आरतीसाठी येतात लांबून ती सकाळची आरती भेटण्यासाठी. मग मला थोडासा वेळ झाला तरी मला आरती भेटली. छान अशी दीप असं म्हणतात की भैरवसे वगैरे काय अशी भीती ती थोडीशी कमी होते इथे आली की. आणि मला खरं सांगते, मनापासून सांगते की मला सुद्धा प्रचिती खूप आलेली आहे बाळूमामाची. त्यामुळं मी अनुभवाने सांगते बरं का. आणि मी सुद्धा दर्शन घेतलं डोकं ठेवून. मस्तपैकी आरती वगैरे पूर्ण झाली आणि आरती झाली की इथे महाप्रसादाचं जेवण असतं बरं का सगळ्यांना. आणि सगळे भाविक लोक जे आपल्या पद्धतीनुसार कोण तांदूळ, तेल, पैसे, दक्षिणा असं सगळे आणून देतात इथे बरं का. मग आम्हीसुद्धा थोडी दक्षिणा इथे दिली बरं का. आणि मस्त असं जेवायला धोंडा महिन्यातला धोंडा भेटला आम्हाला खायला बरं का. हे धोंडे होते आणि मस्त असं तुपातला शिरा, चपाती, बटाट्याची भाजी आणि भात आणि हे डाळ तडका. आजचं जेवण इतकं छान होतं महाप्रसादात, मस्त होतं. मी सुद्धा घेतली, तुम्ही सुद्धा या बरं का नक्की. बाय.